आता आपल्याला बटर किंवा मध ह्या आपल्याला स्ट्यूड फ्रूटमध्ये घालायचं आहे. हे आपण फ्रीजमध्ये ठेवलेलं, आता थोडा त्याला थिकनेस पण आलेला आहे. आता आपण बटर गरम करूया. बटर आणि मध एवढ्यासाठी घालायचा की त्याच्यामुळे एक चकाकीपणा येतोय. आता बटर आपण ह्याच्यावर ओतून घेऊया. चमच्याने ढवळूया. हे आपण आता बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. हे असं पण खाल्लं तर चालतं. आता ड्रायफ्रूट असेल तर ड्रायफ्रूट पण घालून घ्या याच्यात. आता हे ड्रायफ्रूट स्ट्यूड फ्रूट झालेलं आहे आपलं. हे असं पण खायला छान लागतं. तुम्ही गूळ पाण्यात घालून त्यात फ्रूट घालून पण शिजवू शकता. जसं तुम्हाला अवेलेबल आहे तसं तुम्ही करा. आता ग्रॅन्युअल म्हणजे काय तर ओट्स आपल्याला घालायचे आहेत, त्याच्यामुळे ते कुरकुरीत लागते. सगळं पोषणयुक्त आपलं हे आहे. अगदी लहान मुलापासून वयस्करांच्यापर्यंत आपण हे खाऊ शकतो. कधीही तुम्ही खा. सकाळच्या नाश्त्याला, दुपारच्या जेवणानंतर, संध्याकाळच्या जेवणानंतर तुम्ही कधीही खाऊ शकता. कारण हे आपण शिजवलेलं आहे त्यामुळं ते पचायला हलकं जातं. बघा असं स्ट्यूड फ्रूट आपलं झालेलं आहे. तर हा पदार्थ परदेशात विशेषतः लंडनमध्ये असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवणानंतर हा गोड पदार्थ खूप आवडायचा. मग त्यांची जयंती असल्यामुळे मी हा पदार्थ आवर्जून केलेला आहे. तर हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा.